नमस्कार, मी किशोर श्रीसाट, डिजिटल मीडिया पत्रकार संघटना जिल्हाध्यक्ष जालना। आज जो प्रकार घडलेला आहे अतिशय निंदनीय आणि मी जाहीर निषेध करतो। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि हा चौथा आधारस्तंभाला आज कुठेतरी एक खासदार संजय दिना पाटील हा पत्रकारांना धमकवतो। प्रश्न विचारले की त्यांना जीव मारण्याची धमकी दिली जाते, त्याच्यावर हल्ले केले जाईल। ही पद्धती आज या संजय दिना पाटील या खासदारांनी आज पत्रकार प्रश्न विचारत असताना त्याच्यावरती राग व्यक्त केला। तुमचं राजकारण काय असेल ते वेगळं असेल, संजय राऊत यांचा प्रश्न तुमच्यावरती असेल, त्यांचा राग असेल, परंतु तुम्ही हा संजय राऊतला त्यांच्या भाषेत त्याला उत्तर द्यायला पाहिजे होते। परंतु तुम्ही आज पत्रकाराचा जो चौथा आधारस्तंभ आहे त्या पत्रकारांवर जर तुम्ही अशा पद्धतीने जर कधी हल्ले करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमच्यावरती कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। पत्रकार अधिनियम नुसार तुमच्यावर गुन्हा झाला पाहिजे। यासाठी महाराष्ट्राचा सर्व पत्रकार तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी उतरणार आहे मैदानात। यासाठी सरकारने यांना याच्यावरती गुन्हा दाखल करावा, कारण हा लोकशाहीचा वर असलेला एक गदा आहे, लोकशाहीवर असलेला एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। संजय दिना पाटील हा प्रश्न सोपा नाही। राजकारणाच्या ठिकाणी असेल, तुमचा विषय वेगळा कोणता असेल, तुमचा राग कोणता असेल, परंतु पत्रकारांनी प्रश्न विचारला तर तुम्ही त्यांना जीव मारण्याची धमकी देतात। हा कदापि पत्रकार सहन केला जाणार नाही। जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्या विरोधात आता पत्रकार बंड पुकारतील आणि रस्त्यावर येतील, जेणेकरून सरकारने सुद्धा त्याला समज द्यावी, सरकारने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा। एवढंच सांगतो आणि थांबतो।